उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाण्याची शक्यता। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर शपथ घेणार असल्याची चर्चा। आमदार सचिन अहिरान पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार सुनील शिंदेंना सोबत घेण्याचे एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न, सूत्रांची माहिती। विधान परिषद उपसभापती पदाची आज निवडणूक। सचिन अहिर आणि ज.म. अभ्यंकर यांच्यात लढत। संख्याबळानुसार अहिरांचा विजय जवळपास निश्चित। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोहगडावर आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। क्राईम रिक्रिएशनसाठी 2 तास 40 मिनिटं लागल्याची माहिती। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, कोकणातही दमदार। पुढील 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। 3 आणि 4 जुलैला कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर। पवई तलाव ओव्हरफ्लो, पाणी साठ्यातही वाढ। अमेरिका इराण युद्ध समाप्तीनंतर आता पेट्रोलियम उत्पादनं स्वस्त होण्यास सुरुवात। व्यावसायिक गॅस, विमानांच्या इंधनाच्या किमती घटल्या। खासगी नायरा कंपनीचं पेट्रोल आणि डिझेलही केलं स्वस्त। केंद्र सरकारची EPFO 2.0 ही नवी डिजिटल सिस्टीम सुरू। नव्या सिस्टीममध्ये कर्मचारी 75% रक्कम कारण न देता काढू शकणार। लवकरच UPA द्वारेही EPF काढण्याची सुविधा। UPA सरकारची मनरेगा योजना बंद। आजपासून योजना विकसित भारत जी राम जी नावानं चालू राहणार। नव्या योजना 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी। 95,695 कोटींची तरतूद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।